नाना आबा कसं येणार अजून लय उशीर झाला या आप्पा करा सुरू येतेच पाटील करायचं का चालू देव जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा भारती ओ वाळू भावाते ओ वाळू तुझकर प्रगवरा जय देव कर्पूर गौरा भोळा जय विशाळा पतांगी पार्वती गुणांच्या वाळा तुझी उदळण कंठलेळा ऐसा शंकर शोभे कुमावे लाळा जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा भारती ओ वाळू भावाते ओ वाळू तुझकर प्रगवरा जय देव अरे तेरड्या लय माजला काय रे काय झालं पाटील पोचडी आम्हाला शिकवतोस वाऱ्या अहो लय वाट बघितली विचारा की समदेसनी माणसापेक्षा माझा तू रेड्या वाडे जेव काय खाऊन जातो ना वाऱ्या
गोम्या लय रागात आलं रे. अरे बैलगाडी आण रे. ए, गोम्या अरे लवकर जा, लय रागात आलंय. ए, आहे उठ ना. आहे. अरे म्हातारीला लागले वाटतं, काय बोलत नाही. गेली का काय? चला आपण चला लवकर. आहे तुला काय होणार नाही. आहे काय बी होणार नाही. काय बी होणार नाही बाळा, काय होणार नाही मुलीला. तुम्हाला डॉक्टरांनी कॅबिन मध्ये बोलवले. नमस्कार डॉक्टर. बस. आपण पेशंटचे कोण? डॉक्टर ती माझी आई. ठीक आहे. ऑपरेशन करावं लागेल. हो, ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. आणि त्या ऑपरेशनचा लई खर्च नाही, साधारण 50,000 खर्च येईल. 50,000? बरं असं कर, माझे डॉक्टर ओळखीचे आहेत मुंबईमध्ये, मी चिठ्ठी देतो आणि चिठ्ठी दिल्यानंतर तू त्यांना भेट. सिस्टर. येस सर. यांना मी चिठ्ठी देतो, आपल्या मेडिकल मधून यांना मेडिसिन द्या. येस सर. येऊ शकता. रव्या काय म्हणाल रे डॉक्टर? ऑपरेशन करावं लागेल आप्पा. काय ऑपरेशन? होय आप्पा, मेंदूला जखम झाली आईच्या. 50,000 लागतील. 50,000? होय आप्पा. मग रे मी करतो काहीतरी आप्पा. राव सोबत. गणे चल की, देवाच्या पाया पडायला किती उशीर झालाय. चल. देवा, माझ्या आईला वाचव. मी आज जन्मभर तुझी सेवा करीन. देवा, माझ्या आईला वाचव. तुला माझ्या आईची शपथ आहे. कशाला आली इकडे? काय करतोय इथं? अगं तसं नाही ग. मग कसं रे? स्वतःला का सावडून आल्यावानी? माझ्या आईवर लय संकट आलंय. ती जाऊ दे, आधी मला सांग लगीन कवा करतोय. आता अशीच ठेवतो. अगं लगीन करतो की, मला थोडा वेळ दे. त्या पाटलाच्या ईर्ष्याने पळून नेलं म्हणजे? त्याच्या तर आईला त्याच्या. मग कवा? अगं नंदी मला थोडा वेळ दे. मला लय आवडते बघ. जशी कृष्णाला राधा, नालाला दमयंती, अगदी तशीच बघ. लगले पोती पुराणा शिरू. अगं माझ्यावर लय संकट आलंय. अगं त्या देवळात भांडणं झालते बघ. त्या भांडणात माझ्या आईच्या मेंदूला लय जखम झाली बघ. अयो मग रे? मग काय, डॉक्टरने 1 महिन्याच्या आत ऑपरेशन करायला सांगितलंय. रव्या रव्या सारे गाव बंद ना.
काय झालं? पेपर मध्ये बातमी आली सांगायचं ना हो. अरे पेपर मध्ये बातमी आली शेजारच्या गावात कुस्त्या द्या बक्षीस लय मोठं आहे 10,000 बक्षीस आहे तुला कुस्ती खेळायला लागला आईसाठी बघ माझ्या आईसाठी बघ. हा कुस्ती खेळायला लागला मग तुला चल नंगे जातो का आज आपल्या घोटी गावाच्या वतीने सालाबाद प्रमाणे या यात्रेनिमित्त भव्य कुस्त्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. घोटी आणि घोटी पंचकृषीतील माझ्या सुजान गावकऱ्यांनो, गावातील आणि गावाबाहेरून आले सर्व पहिलवान यांचे क्रांतीवीर लवजी वस्ताद मैदानावर सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे आपल्या गावचे सरपंच मान्य सचिन भाऊ जाधव व युवा नेतृत्व बाबूराव सपकाळाबा यांना मी विनंती करतो की त्यांनी कुस्त्याच्या फळामध्ये येऊन नारळ फोडून कुस्त्याला सुरुवात करावी. या आखाड्याचे पंच म्हणून नेमलेले हनुमंत थोरात, त्याचप्रमाणे दुसरे पंच गोरख भुसारे वस्ताद, लय मोठे मोठे पैलवान आहे राव. बरं मला यातलं काय बी सराव नाही बघ. झाला का तू आईसाठी देऊ का आईच्या दवाखान्यासाठी लगा तर झाला का झाला का याच्यानंतर तिसरी आणि शेवटची कुस्ती खास बघण्यासारखी आहे. तिला इनाम ठेवलाय 10,000 रुपये. 100 किलो वजन गटामधील कुस्ती होणार आहे. खांबेवाडीचे पैलवान शहाजी गवळी. ऑपरेशन करणार 50,000 खर्च येईल. ऑपरेशन करणार 50,000 खर्च येईल. ऑपरेशन करणार 50,000 खर्च येईल.
आयला काल यात्रेत लय मजा आली का ना यात्रेत काय कसली मजा आली ती नंदी बघितली का कसली लय बाहेर दिसत होती का तिचा ड्रेस वगैरे बघितला का सूट बघितलं का तू नंदी बरोबरची या सोबतच असते ती ना लय बाहेर दिसत होती हा मग रव्यान पामी आलेत ना का ए रव्या थांब अरे फुकणीच्या यात्रेत लय नंदी का डोळे वाटून बघत होता रे तुझ्या काय पोटात ए तुझी नादी लागली नाही काय मागवत लगी राहणार माणूस आहे काय रंगिया कसं पाटील म्हणतात सकाळी लय तुझ्या पडात आता कशी पाटली चला पुढं चला 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 मावशी चला पुढं आहे मुठी कर आम्हाला शाळेत जायला उशीर होतोय गोळ्या घेऊन आली उठ ना शाळेला जायला आम्हाला उशीर होतोय गोळ्या घे आधी उठ गोळ्या घेऊन आधी आहे गोळी घे बरं आता आपलं गुरुजींनी सांगितलंय झाड उन्हाचं पाणी झाडावर टाकायचं काय रे माझ्या मास्तरा किती छान बोलते काय झालेलं पाणी झालं ना आहे आम्ही शाळेला चाललो का आहे आपण शाळेला चाललो काय करताय अप्पा मी त्या जाधवाच्या चालीवर कामाला जात होतो अरे असं किती दिवस मुंड्यात घालून बसायचं अरे पोरा खायचं काय त्या तुझ्या आईचा दवाखाना बी हाय तेवढे 4 पैसे होते आप्पा ह्या वयात लोक शान घालतील माझ्या तोंडात नको जात उद्यापासून
आप्पा कामावर यायचं तुमचं वय आहे का हे? कशाला आला कामाला? अहो काय करायचं, पैशाची लई गरज आहे हो. यमुनेचं ऑपरेशन बी हाय. बघा बाबा, हे का सांगायचं काम आमचं आहे, ऐकायचं तुमचं काम आहे. देवा, काय रे हे नशिबाचं भोग. सुखात खात होत पर सार मावळलं. दवाखाना, त्याच पैसं कसं जमा होणार रे देवा. रव्या किती जमलं? 20,000 कमी पडतो ते आप्पा. अजून मग र थोडे दिवस राहिले ते आप्पा. आता काय करायचं? काही लग्न आहे आप्पा. काय करायचं रे आपण? नंतर काय करू आप्पा. बघ बाबा, आता तुझ्याच हातात आहे, काय करायचं बघ. कसे राहायचे बरं बघा आता. कुठून आले ऑपरेशन साहेब? होत आले जुळाजुळ. माझे एवढे पैसे आहेत बघ. राहू दे. नको लका, नको राहू दे लका, राहू दे नको लका. तुझ्या आई माझ्या आई वेगळी. सावकार पैसे देतील का? देतील का? मागून तर बघ. झाला का तू? झाला का? काय काम आहे? कोण तुम्ही? जावा, हाय जावा. शिवशंभो शिवशंभो. सावकार कोण म्हणायचं आपण? इथं कशा पाय आलात? सावकार मी आप्पा याद होता पोरगा. अरे बापरे, मग काय आम्हाला माराय आला? नाही सावकार, तसं नव्हतं. मग कसं? सावकार मला थोडेसे सावकार मला आजच्या ऑपरेशनसाठी 20,000 पाहिजे. 20,000 देतो की, नाही कोण म्हणतो. पण माझी एक अट असते, ती माझी पोरगी, तिच्याशी तुला लगीन करावं लागेल. लगीन काय कबूल? काय कबूल? शिवशंभो शिवशंभो. अगे चल बरं, हट्ट करू नको, चल बरं. मला खूप दाखव. मला सांग अगोदर काय झालंय बरं मला. अगं काय बी झालं नाही, डोक्याला सूज आली ती काढायची. चल बरं. मला नको अर्धा आपण. अगं यमुने, ऐक जरा, तुझ्या हट्टापाय जीव जाईल. अगं ऐकत जा, चल. नको नको, लय खर्च होतोय, आपली परिस्थिती नाही. किती खर्च सांगितलाय डॉक्टरने. काय बी खर्च होणार नाही, माझ्यावर भरोसा आहे ना. ऐकत जाव. चल चल उठ. चल बरं, ऐक, चल उठ 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 उठ. अगं ऐकत जाव जरा घर. उठ उठ. चल चल बरं.
कधी आला मग? 2-3 दिवस झाला आलोय. मावशीला ऑपरेशन नेमकं बरं आहे का? अगं बरं आहे, देवाच्या प्रथम सगळं बरं झालंय बघ. आता आई एकदम कंटनीत आहे बघ. खाते पिते व्यवस्थित आहे बघ. चांगलं जातं होय लागा. देवच पावतो मला, देव पावला लागा. चल येऊ का मी? हा बरं, काम आहे मला. आई तुला सांगू काय रे बाळा? दादांची आई तुझ्या दवाखान्यासाठी पुस्तिका आणली. सांगू दे ग. आपण की नाही शेतात काम केलं. मी नागतीन फुलं विकली. दादा ते शंकराच्या पोरवाग लगीन करणार आहे. चल उठ, काय बी सांगतो. हे काय झालं तुला? हे आहे कस काय पडली आहे? आहे आप्पा, आप्पा आईला काय झालं बघा ना आप्पा. ये मुले उठते. आहे मुले उठ का? आहे उठ ना काय? आहे आहे रवे रवे ये मुले सोडलं आपल्याला. नाही आप्पा, आहे उठला काय? रे